सर्वांना माझा नमस्कार. आज आपण शेकडेवारीच्या पुढच्या तासिकेला सुरुवात करत आहोत आणि शेकडेवारीच्या पुढच्या तासिकेला सुरुवात करत असताना दिलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न मी या ठिकाणी वेळ लागू नये म्हणून अगोदरच लिहून ठेवलेला आहे. तर अशा प्रश्नामध्ये शेकडेवारीचा विचार करत असताना अनेक सूत्राचा अनेक आयडियाचा आपल्याला या ठिकाणी वापर करून दिलेला प्रश्न योग्य रीतीने आपल्याला सोडवायचा आहे. तर प्रश्न मी एकदा वाचतो आणि एक एक वाक्य कसं बाजूला करायचं हेही मी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिल्या प्रथम हे आहे की एका लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची संख्या 3 होती. इथपर्यंत एक वाक्य आहे. ह्या वाक्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं हे इथपर्यंत एक वाक्य. लोकसभा मतदारसंघ की ज्या मतदारसंघामध्ये खासदार निवडून जातात असा एक लोकसभेचा मतदारसंघ आहे आणि या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 3 कॅन्डिडेट उभे होते निवडणुकीला. इथपर्यंत आपल्याला याची माहिती इथपर्यंत सांगता येते. किती होते उभे? 3 कॅन्डिडेट ह्या निवडणुकीला उभे होते. आणि पुढचा प्रश्न विचारलाय म्हणजे आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं की एकूण उमेदवाराची संख्या ही 3 होती. म्हणजे 3 उमेदवार एका लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभे होते. त्या मतदारसंघात ह्या बघा 4×10⁵ इतकी मतदार संख्या होती. इथपर्यंत एक वाक्य होतं. या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण किती मतदार होते? मतदार म्हणजे मतदान करणारे ज्याला वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्याचं मतदार याद्यामध्ये नाव आहे असे जे काही भारताचे नागरिक आहेत ते नागरिकाचं नाव त्या प्रत्येक ठिकाणच्या मतदान केंद्रामध्ये त्यांचं नाव असते. असे मतदार म्हणजे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण इतके मतदार होते. मतदान करणारे किती होते? 4×10⁵. बघा ह्या ठिकाणी ही जी संख्या आहे 4×10⁵ ही संख्या 10चा घात वापरून लिहिलेली आहे. आणि 10चा घात वापरून एखादी संख्या कशी लिहायची हे आपण मागच्या 2-3 तासिकेमध्ये पाहिलेलं आहे. तोंडी आलं पाहिजे आपल्याला, आहे की नाही? आणि या ठिकाणी आता ही जी संख्या आहे या ठिकाणी आता आपण प्रत्यक्ष गणिताला सुरुवात करणार आहोत. त्या गणिताला सुरुवात करत असताना आपल्याला हळूहळू बघायचे एकूण उमेदवार जे होते या ठिकाणी आपण लिहू एकूण उमेदवार एकूण 3 होते. हे 3 उमेदवार होते. पहिलं वाक्य झालं. त्याच्या पुढच्या वाक्यात काय आहे? एकूण मतदान म्हणजे त्या मतदारसंघात एकूण किती मतदान होतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं. दिलेलं आहे ते फक्त लिहायचं. एकूण मतदान या ठिकाणी होतं 4×10⁵. कोणत्याही एखादी संख्या 10च्या घात रूपात मांडली असत. हे काय आहे? 4×10⁵. याचा अर्थ 4चा आणि 10⁵5चा गुणाकार आहे. मग एखाद्या संख्येला आपण काय करतो? समजा ही एखादी संख्या आहे. या संख्येला जर आपण 100 न गुणलं तर 5×100 असं लिहित नाहीत फटदिशी. हे 2 शून्य याच्या पुढे लिहिलं की बरोबर ती संख्या मिळते. काय आली? 500 आहे. ऐकले कसं? आता ही संख्या जर आपण अशी लिहिली 5×10⁻². 5×10⁻² म्हणजे काय? ही संख्या आणि ही संख्या कशी आहे? सारखी आहे. 5×10⁻² किती आहे? 100. याचा अर्थ काय? 5×100 म्हणजे किती झाला? 500 झाला. समजा इथं जर या संख्येच्या डोक्यावर जी संख्या आहे तेवढे शून्य या संख्येच्या पुढे दिले की ती संख्या आपल्याला मिळते. म्हणून या ठिकाणी एकूण मतदान जर आपल्याला सांगायचं असेल तर एकूण मतदान किती आहे? 4×10⁵. बघा हे 4×10⁵. याचा अर्थ काय?
ही संख्या लिहायची, ही संख्या आपण लिहिली आणि या संख्येच्या पुढं या 10च्या डोक्यावर जी संख्या आहे तेवढे शून्य द्यायचे. संपलं. म्हणजे किती संख्या आहे? 5 आहे. मग इथं 5 शून्य द्या. 1 2 3 4 आणि 5 बरोबर येते. मग अशा पद्धतीनं. आणि मग आता आपण काय करतो, या ठिकाणी आपण इथे कॉमा दिला आणि इथे कॉमा दिला. मग किती झाली एकूण मतदान? किती झाले? 4 लाख झाले. 4 लाख एकूण मतदान किती झाले? 4 लाख झाले. आपण इथपर्यंत आलो. त्या केंद्रात 100% मतदान झाले. काय झालं? एक मतदानाची टक्केवारी, आपल्याला असं म्हणता येईल, मतदानाची टक्केवारी. ही मतदानाची टक्केवारी जी आहे, टक्केवारी बरोबर 100% मतदान झालं. म्हणजे जेवढं, म्हणजे 4 लाखापैकी 4 लाख मतदान झालं. किती झालं? 4 लाखापैकी 4 लाख मतदान झालं आणि मतदान झाले इथपर्यंत जातो. त्यातील आहे की नाही, त्यातील 10⁴ मतपत्रिका बाद झाल्या. बघा आता ह्या मतपत्रिका नाही राहिल्या. आता मशीन आल्यात आणि मशीनच्या द्वारे मतदान झाले आणि मशीनच्या द्वारे मतदान झाल्यामुळं एकही मतदान बाद होईना. परंतु पूर्वीच्या काळी काय होतं, मतपत्रिका होती, असा एक कागद असायचा आणि त्या कागदावर हे जे एकूण उमेदवार आहेत त्या एकूण उमेदवाराची नावं असायची. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. त्या हा मतदाराचं नाव, मतदाराच्या नावापुढे त्यांचं चिन्ह, दुसरा उमेदवार त्यांच्या पुढं त्यांचं चिन्ह, तिसरा उमेदवार चिन्ह. आणि मग काय करायचे, काही व्यक्ती ही जी 3 उमेदवाराची जी मतपत्रिका आहे, 3 उमेदवाराच्या मतपत्रिकेवर एकापेक्षा जास्त जर मतदान केलं, म्हणजे फुल्या मारल्या, तर ती मतपत्रिका काय होत होती? बाद होत होती. तिला मोजण्यामध्ये घेत नव्हते की एखाद्या उमेदवाराला किती मतदान पडलं हे बघण्यासाठी त्या मतपत्रिका बाद केल्या जात होत्या. बाद करणं म्हणजे बाहेर ठेवणं. इथं बाद शब्द आला, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आहे नाही, किती मतपत्रिका बाद झाल्या? ही मतपत्रिका 10⁴ मतपत्रिका बाद झाल्या. मतपत्रिका बाद केव्हा होत होत्या? ज्या वेळेस आपणाला फक्त एकच मतदान करण्याचा अधिकार आहे आणि मग आपण काय केलं, त्या मतपत्रिकावर एकापेक्षा जास्त फुल्या मारल्या, एकापेक्षा जास्त वेळा मतदान केलं, तर काय होत होतं? मतपत्रिका बाद होत होत्या. म्हणजे अशा या लोकसभा मतदारसंघामध्ये इतक्या मतपत्रिका बाद झाल्या. म्हणजे किती बाद झाल्या? आपण इथे लिहू, हे बाद झालेल्या मतपत्रिका किंवा बाद मतपत्रिका. आपण बाद मतपत्रिका बरोबर किती झाल्या बाद हे लिहायचं. 10⁴. 10⁴ म्हणजे किती? 1च्या पुढे किती शून्य द्यायचे? 4. 1 2 3 आणि 4. किती मतपत्रिका बाद झाल्या? 10,000 मतपत्रिका बाद झाल्या. किती मतदानातून 10,000 बाद झाल्या? 4 लाखातून. लक्षात ठेवा, किती लाखातून? 4 लाखातून. किती बाद झाल्या? 10,000 बाद झाल्या. मग 10,000 बाद झाल्या तर वैध मतपत्रिका किती राहिल्या? 3,90,000. बघा या 4 लाखातून 10,000 वजा करा. त्या 4 लाखातून 10,000 जर वजा केल्या तर उरलेल्या ज्या मतपत्रिका आहेत त्या उरलेल्या मतपत्रिका कशा आहेत? वैध मतपत्रिका आहेत. त्या बाद नाही झालेल्या, न बाद झालेल्या म्हणजे कोणत्या? वैध मतपत्रिका. हे बघा, या एकूण वैध मतपत्रिका कशा काढल्या आपण? ह्या एकूण मतदान त्यांना काय सांगितलं? इथंच सांगितलं, ही 100% मतदान झालं. 100% म्हणजे किती? 4 लाख त्या लोकसभा मतदारसंघात जे काही मतदार होते त्या 4 लाख लोकांना इथं मतदान केलं, म्हणजे 4 लाख मतदान झालं. 4 लाखापैकी किती मतपत्रिका बाद झाल्या? 10,000 मतपत्रिका बाद झाल्या. मग 4 लाखातून 10,000 गेले, खाली किती उरले? 3,90,000. म्हणजे या 3,90,000वरच उमेदवारा, म्हणजे हे 3 उमेदवार होते, त्या 3 उमेदवारामध्ये एकूण वैध मतपत्रिका किती झाल्या? 3,90,000. म्हणजे 3,90,000वर कोण विजयी झाला, कोण
पराजित झाला हे आपल्याला या ठिकाणी काढता येते. मग हे 3,90,000 मतपत्रिका काय झाल्या, वैध मतपत्रिका झाल्या. आता आपल्याला पुढचं वाक्य बघा, त्यातील ह्या मतपत्रिका बाद झाल्या इथपर्यंत आलं. विजयी उमेदवारास उदाहरणात बघा, एका मतदारसंघामध्ये 50 मतपत्रिका आहेत किंवा 50 काय तर मतदार आहेत. 50 मतदारापैकी समजा 2च उमेदवार उभे राहिले तर ज्याला 26 मतं पडली, समजा एकाला 26 मतं पडली आणि एकाला 24 मतं पडली, तर कोण विजयी झाला? हा जास्त मतदान ज्याला पडलं तो काय झाला, विजयी झाला. मग या ठिकाणी 3 जर कॅन्डिडेट असतील, समजा इथं 3 आहेत, समजा या 3 पैकी एकाला पडले 25, एकाला पडले 20 आणि एकाला पडले 5, तर याच्यापैकी कोण झाला विजयी? ज्याला या सर्व उमेदवारापेक्षा ज्याला जास्त मतदान पडलं तो काय झाला, विजयी झाला. अशा पद्धतीने याचा काही फारसा संबंध नाही, पण थोडस लक्षात असावं म्हणून आपण या ठिकाणी हे बघत. आपण इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचंय, पुढे जायचंय की विजयी उमेदवारास, बघा अतिशय महत्वाचा शब्द आहे, विजयी उमेदवारास मूळ मतदाराच्या, हा शब्द अतिशय महत्वाचा शब्द. आता इथं पुढं मूळ मतदाराच्या 40% मतं मिळाली. म्हणजे काय करायचं, ह्या मूळ मतदाराचा 40% म्हणजे किती हे काढायचं. आणि मग मूळ मतदाराचा 40% जर आपण काढला तर ते काय होईल, ते विजयी उमेदवाराचं मतदान होईल. ते काय होईल, विजयी मतदाराचं मतदान होईल. मग आता हे ध्यानात ठेवा की हे जे मूळ मतदाराच्या म्हणजे कोणतं, काही वेळेस काय होते की आपलं डोकं एखादं स्थिर नसल्यावर आपण काय करतो, या ठिकाणी एकूण वैध मतपत्रिकाचाच विचार करतो. नाही, हे शब्द अतिशय महत्वाचा. मूळ म्हणजे याच्या नाही, याचा 40%, याचा नाही. पण घाईघाईत काय होते, याचाच आपण 40% करतो आणि विजयी उमेदवाराला इतकं मतदान पडलं असं आपण सांगतो. ध्यानात ठेवा. मग काय केलं, परत पाहतो. हे बघा, हे विजयी उमेदवाराची थोडासा आपण मुद्दाम वेळ घेऊ. विजयी उमेदवाराची शेकडेवारी म्हणजे विजयी उमेदवाराला शेकडा किती मतं पडली, तर 40% पडली. 40 पडली. किती पडली, ही शेकडा 40 पडली. पुन्हा ते काय म्हणते, इतर 2 उमेदवाराला एकूण किती मतं पडली. समजा एकाला 40% पडली तर दोघांना किती टक्के पडली असत, तर बघा दोघांची शेकडेवारी लिहायची गरज नाही, पण असू द्या, दोघांची शेकडेवारी. दोघांना किती पडली अशी, दोघांना 60% पडली. हे बरोबर 100 बिनी झाली. समजा विजयी उमेदवारास मूळ मतदाराच्या 40% मतदान पडली तर दोघांची शेकडेवारी काय आली, 60 आहे. हे मूळ नाही बरं काय. आता पुन्हा यामध्ये थोडासा फरक आहे. मग काय करायचं, आपल्याला काय करायचं, 40% मतं मिळाली तर इतर दोघांना एकूण किती मतं मिळाली. मग हे सांगत असताना ह्या वाक्यावरून आपल्याला खालचं उत्तर येते, बरोबर येतं. मग काय करायचं, आपल्याला पहिल्या प्रथम हे काढायचे की विजयी उमेदवारास एकूण किती मतं पडली. बघायचं आपण पाहू, विजयी उमेदवाराची एकूण मते बरोबर आहे. काय करायचं, त्यानं काय सांगितलं, इथंच सांगितलं, मूळ मतदाराच्या म्हणजे मूळ मतदार किती आहे, 4 लाख. हे 4 लाखाचा हे 4 लाखाचा आहे की नाही, किती, 1 2 3 4 लाखाचा किती टक्के सांगितलंय, 40% सांगितलं. हे 40%, हे 40%, बरोबर त्याचे काय होतात, मतदान होतात. हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला, हे 0 कटला. किती शून्य, आता काय करायचं, हे 4च्या पुढे 1 2 3 4 0 आणि हे 4 या दोघांचा काय करायचा
गुणाकार करायचा, हे शून्य देऊन टाका अगोदर. 1 2 3 4 इथं जेवढे शून्य आहेत तेवढे देऊन टाका आणि 4चा गुणाकार करा. 4चा गुणाकार किती येते? 4×4 = 16. म्हणजे काय आलं? विजयी उमेदवारास 1,60,000 मतदान पडले. किती पडले? 1,60,000 पडले. आता आपल्याला काय करायचे? या दोघांना आपल्याला हे विचारलंय का? नाही विचारलं. हे विचारलं असतं तरी आपल्याला सांगता आलं असतं की विजयी उमेदवारास 1,60,000 मतदान पडलं. आपल्याला काय विचारलंय? तर दोघांना मिळून किती मतदान पडलं? मग दोघांना मिळून मतदान किती पडलं हे जर काढायचं असेल तर हे काढत असताना आता याच्यावरून नाही काढायचं. का नाही काढायचं याच्यावरून? तर याच्यातले 10,000 मतं बाद झाली आणि मग 4 लाखातून 10,000 गेल्यावर खाली किती उरले? 3,90,000. म्हणजे एकूण वैध मतं किती? 3,90,000 आणि 3,90,000पैकी आहे की नाही विजयी उमेदवारास काय पडले? 1,60,000 पडले. आणि मग या 3,90,000तून 1,60,000 काय करायचे? वजा करायचे. आणि मग काय करायचं? दोघांची एकूण मतं, एकूण मते बरोबर वैध मते किती येतं? 3,90,000. 3,90,000 वजा विजयी उमेदवारास मिळालेली मतं. विजयी उमेदवारास किती मिळाली? 1,60,000. आणि ह्या दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. हे 3 शून्य गेले, वजा आले, आहे की नाही? इथं काय आले? 90तून 6 गेले, पुन्हा इथं शून्य. 90तून 6 गेले, खाली किती राहिले? 3. आणि इथं काय आले? 2, आहे की नाही? काय आले? 2,30,000 इतकी मतं कोणाला मिळाली? इतकी मतं ही ह्या इतर 2 उमेदवारांना किती मतं मिळाली? 2,30,000 मतं मिळाली. आणि मग 2,30,000 या ठिकाणी ज्या ठिकाणी पर्याय आहे ते त्याचं काय असतं? अगदी बरोबर उत्तर असतं. बघा, आपण जर स्टेप बाय स्टेप गेलो, शेकडेवारी असू द्या, कोणतेही प्रश्न असू द्या, बरोबर आपल्याला त्याचं उत्तर हे व्यवस्थितशीर मिळतं. काय विचारलंय, काय दिलंय, इथे हे काही शब्द गोंधळून टाकणारे असतात. आणि गोंधळून टाकणाऱ्या शब्दाकडे जर आपण व्यवस्थितशीर गेलो तर आपल्याला, आणि मग तुम्ही याची जर या दोघांची शेकडेवारी 60 असेल तर डायरेक्ट या 60न ह्या 4 लाखाचा 60% काढला तर उत्तर काय होते? चुकतं. का चुकलं? त्याची जी बाद झालेली मतं आहेत, ही बाद झालेली मतं आपण आपल्या या ठिकाणी घेतली नाहीत, म्हणून आपलं उत्तर काय होते? चुकते. अशा पद्धतीनं आपल्याला या गणिताला सामोरं जायचंय. अतिशय पद्धत हे तुम्ही लिहून घेतलं नसतं तर थोडस लिहून घ्या. अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाला आपण या ठिकाणी सामोरं जात आहोत. सामोरं जात असताना आज खूप शांतता आहे, कोणाचाही साऊंड वगैरे चालू नाही आणि मला त्रास अजिबात होईन झालाय. धन्यवाद. पुढचा प्रश्न घेऊ आपण. या ठिकाणी बघा, 3,600 रुपयांना घ्या लिहून. 3,600 रुपयांना एक उपकरण विकले असता, दुकानदारास 20% नफा होतो. 20% नफा होतो. तेच उपकरण कोणत्या किमतीस
तेच उपकरण कोणत्या किमतीस विकले असता दुकानदारास दुकानदारास 25% नफा होतो. नफा होतो. घ्या 4,500, 4,200, 4,000 आणि 3,750. ह्या गणितामध्ये हे व्यावहारिक स्वरूपाचे गणित आहेत आणि व्यावहारिक स्वरूपाचे गणित असल्यामुळं आपल्याला ह्या गणिताला कसं बघायचंय ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. पहिल्या प्रथम आपण हे 2च वाक्य आहेत आणि 2 वाक्य काय काय सांगून जातात हे अगोदर आपल्याला बघायचंय. लक्षात ठेवा, विक्री किंमत, खरेदी किंमत, नफा तोटा, शेकडा नफा, शेकडा तोटा, वाढ घट, शेकडा वाढ, शेकडा घट, कमिशन, दलाली, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शेकडेवारीमध्ये मोजतात. हे करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या की समजा एखाद्या दुकानदारानं एक वस्तू एखाद्या दुकानदारानं विकली. मग विकलीच्या नंतर विकणाऱ्यासाठी ती विक्रीची किंमत असते आणि घेणाऱ्यासाठी ती खरेदीची किंमत असते. कोण विकायलाय कोण घ्यायलाय, ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या बारीक सारीक गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि एखाद्या 100 रुपयाची वस्तू जर दुकानदारानं 120 रुपयाला विकली तर दुकानदाराला नफा किती झाला, तर नफा 20 रुपये झाला असं सांगता आलं पाहिजे. आणि शेकडा नफा किती झाला, तर शेकडा नफा 20 झाला. 20 रुपये नफा आणि शेकडा नफा याच्यामध्ये फरक आहे. आणि मग दुकानदाराला या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि समजा खरेदी किंमत आणि विक्री किंमत या दोन्ही पैकी एक सांगितलेलं आहे आणि शेकडा नफा आणि शेकडा तोटा याच्यापैकी एक सांगितलेलं आहे आणि याच्यावरून जर आपणाला त्याची खरेदी किंमतही काढता येते आणि विक्री किंमतही काढता येते असाच पद्धतीचा एक हा प्रश्न आहे. परत एकदा बघा, या प्रश्नामध्ये विक्रीची किंमत दिली. ही विकली, कोणी विकली, दुकानदारानं केवढ्याला विकली, 3600 रुपयाला. म्हणजे ही दुकानदारासाठी विक्रीची किंमत झाली, परंतु ग्राहकासाठी ती खरेदीची किंमत झाली. हे इथं नाही विचारलं पण थोडस लक्षात ठेवा. मग काय केलंय आपणाला या ठिकाणी विक्रीची किंमत माहित आहे आणि काय आहे, शेकडा नफा माहित आहे. काही असू द्या, इथं शेकडा नफा देऊ द्या, शेकडा तोटा देऊ द्या, इथं विक्री किंमत देऊ द्या, तर खरेदी किंमत देऊ द्या. ह्या 2 गोष्टीवरून आपल्याला त्याची तिसरी गोष्ट काढता येते. म्हणजे पहिल्या प्रथम काय करायचं, आपल्याला या प्रश्नामध्ये त्याची ह्या उपकरणाची खरेदीची किंमत काढायची. मग ह्या उपकरणाची खरेदीची किंमत काढायची असल्यावर का काढायची, तर आपल्याला पुढचं वाक्य असं आहे, तेच उपकरण कोणत्या किमतीस विकले असता, इथं विक्री दिली का नाही, कोणत्या किंमत विकली असता दुकानदारास 25% नफा होईल. म्हणजे इथली येणारी खरेदी किंमत ह्या पुढच्या वाक्यासाठी अतिशय महत्वाची आहे. इथली तुम्ही खरेदी किंमत काढली, ही विक्री किंमत दिली पहिल्या वाक्यामध्ये, याची जर खरेदी किंमत काढली तर इथं काय येणार आहे, त्या उपकरणाची खरेदी किंमत किती आहे, अमकी आहे आणि इतक्या टक्के नफ्याने विकली तर त्याची विक्रीची किंमत किती, असा प्रश्न आहे. लक्षात ठेवा,
ह्या गणितामध्ये स्वतःला पूर्ण झोकून द्यायचं आणि झोकून देऊन प्रश्न वाचवायचा. प्रश्नामध्ये काय दिले, पुढं काय विचारलंय, मग पुढं जे आपल्याला काढायचे, ह्या मागच्या वाक्याचा त्याच्याशी काय संबंध आहे, म्हणजे मागच्या वाक्यामधलं काय काढलं म्हणजे ते आपल्याला पुढचं उत्तर येण्यासाठी उपयोगी पडत. अशा पद्धतीचं जर आपण पाहिलं आणि हे आपण या इथपर्यंत याचं स्पष्टीकरण केलं. मित्रांनो, या पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला काय दिले, पहिल्या वाक्यामध्ये दिले विक्री किंमत. पण तुम्हाला थोडासा वेळ लावतो की विक्री किंमत दिली, विक्री दिली बरोबर, काय दिली विक्री, उपकरणाची विक्री दिली 3600 रुपये आणि या ठिकाणी शेकडा नफा दिलाय. हे शेकडा नफा किती झालाय, 20% दिलाय. हे 20 शेकडा नफा 20 म्हणजे 100ला 20 रुपये नफा झाला. आणि ह्या दोन घटकावरून इथं काय देऊ द्या, इथं खरेदी देऊ द्या, इथं शेकडा तोटा देऊ द्या, शेकडा नफा देऊ द्या. ह्या दोन घटकावरून तिसरा घटक आपल्याला काढता येतो. म्हणजे याच्यामध्ये पहिला प्रथम काय काढायचं, तर याच्यामध्ये उपकरणाची खरेदीची किंमत काढायची. ही खरेदीची किंमत काढायची. ही खरेदी आपल्याला माहित नाही तर ती खरेदी काढायची. लक्षात ठेवा, कधी बी सूत्र कोणतं ध्यानात नाही राहिलं तरी काळजी करू नका. इतके सूत्र माणसाच्या ध्यानात राहतील काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेस काय होते, सूत्र तेच म्हणजे तेच असते, परंतु सूत्र वेगळं वापरून सोप्या पद्धतीनं आपल्याला त्या गणिताला सामोरं जायचं. वेळ लागत नाही इतका, पण तुम्हाला समजून सांगायचं म्हणजे वेळ निश्चित लागते. आता इथं आपल्याला खरेदी किंमत करायची. केव्हाही खरेदी किंमत ह्या तीन घटकापैकी, म्हणजे इथं शेकडा नफा असेल, शेकडा तोटा असेल, विक्री खरेदी, याच्यापैकी दोन घटक जर सांगितले तर दोन घटकावरून आपल्याला तिसरा घटक काढता येतो. कसा काढायचा, तर या ठिकाणी खरेदी किंमत ही नेहमी 100 रुपये गृहीत धरायची. नेहमी 100 रुपये गृहीत धरायची. जर त्याची तुलना करायची असेल तर समजा मी हे उपकरण 100 रुपयाला खरेदी केलं असेल, 100 रुपयाला खरेदी केलं नाही, पण काय केलं मी, हे उपकरण, या उपकरणाची 100 रुपये काय आहे, खरेदी आहे. आणि मग 100 रुपयाची खरेदी असताना, 100 रुपयाची खरेदी असताना ह्या उपकरणाची विक्रीची किंमत मी काय ठेवली पाहिजे, या घटकावरून ठेवली पाहिजे. इथं जर शेकडा नफा असेल तर 100 रुपयाची वस्तू तुम्ही या 100 रुपयाच्या खरेदीमध्ये इथला शेकडा नफा काय करायचा आहे, मिसळायचा आहे. आणि मिसळून येणारी जी संख्या आहे, येणारी संख्या काय आहे, विक्रीची किंमत आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू विकत असताना प्रश्नामध्ये जर शेकडा नफा दिला असत, हा शेकडा नफा ह्या मूळ या आपण जी काही 100 रुपये खरेदी किंमत गृहीत धरली त्याच्यामध्ये मिसळायचा. काय आला, 120 रुपये. 120 रुपये आले कसे हे ध्यानात ठेवा. इथं बरोबर तर चिन्ह नाही गेलं तरी चालतंय, डायरेक्ट लिहिलं. काय लिहिलं आपण, डायरेक्ट 120 रुपयाची विक्रीची किंमत झाली. हे दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या, अतिशय महत्वाच्या. मग काय केलं, समजा इथं जर आपल्याला असतं दुकानदारास 20% तोटा झाला, बघा इथं जर असतं 20% तोटा झाला तर इथं काय आलं असतं, ही 100 रुपये खरेदीच आली असती, बरोबर 100 धरायची खरेदी आणि विक्री किंमत काय आली असती. तोटा जर झाला तर 100तून ती संख्या वजा करायची, म्हणजे इथं काय आलं असतं, 80 आलं असतं. लक्षात ठेवा, नफा झाला तर याच्यामध्ये मिसळायचा, तोटा झाला तर याच्यातून वजा करून त्याची काय करायची, विक्रीची किंमत काढायची. हे आपण इथपर्यंत लिहिलं. आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला या प्रश्नामध्ये काय दिलंय, विक्री दिली. ह्या विक्रीच्या खाली ही विक्री मांडायची. म्हणजे 100 रुपये खरेदी असताना विक्रीची किंमत या ठिकाणी 120 रुपये आली. काय काढायचं आपल्याला, खरेदी काढायची. मग 100 रुपये खरेदी असताना, 100 रुपये खरेदी असताना, खरेदी माहित नाही म्हणून आपण काय केली, 100 रुपये गृहीत धरली. 100 रुपये खरेदी असताना खरेदीच्या खाली खरेदी मांडा, विक्रीच्या खाली विक्री मांडा. 100 रुपये खरेदी असताना विक्री आपल्याला दिली, ही विक्रीच्या खाली विक्री मांडा. हे 3600 रुपये विक्री, हे 3600. आणि बघा ही खरेदी आली, ही विक्री आली.
हे गुणोत्तर तयार झालं. काय झालं तयार? गुणोत्तर तयार झालं. हे पहिलं गुणोत्तर बरोबर आहे दुसरं गुणोत्तर. मग पहिलं गुणोत्तर बरोबर आहे दुसरं गुणोत्तर. आपण काय करतो? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. म्हणजेच काय करतो? त्याचा तिरपा गुणाकार करतो. तिरकस गुणाकार. याचा आणि याचा आणि याचा आणि याचा असा क्रॉस गुणाकार करायचा. तेच काय केलं आपण? आपले लक्षात येत नाही, सहज त्या क्रिया होऊन जातात. पण काय आहे हे दोन गुणोत्तर आहेत. हे दोन गुणोत्तर कशी आहेत? समान आहेत. मग समान गुणोत्तरापैकी जर 3 राशी दिल्या तर 3 राशीवरून जेव्हा आपण चौथी राशी काढतो त्यावेळेस काय करतो? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. हे दोन अंत्यपद, हे दोन मध्यपद. आणि मग आपण काय केलं? x गुणिले 120 बरोबर 100 गुणिले 3600. मुद्दाम वेळ घ्यालो बरोबर. आता ही संख्या आपण पाहिलं. हे काय करू आपण? उजवी बाजू लिहिली आणि उजवी बाजू लिहिल्याच्या नंतर ही जी संख्या आहे ही संख्या समानतेच्या उजव्या बाजूला नेली. उजव्या बाजूला नेत असताना काय झाली? गुणिलेची भागिली झाली. 120. बघा हे 0 कटला, हे कटला. 12 1 12, 12 3 36. किती आले? 30 आली. आणि 30 आणि 100 याचा गुणाकार काय आला? 3000 आला. 3000 रुपये. त्या उपकरणाची खरेदीची किंमत काय होती? 3000 रुपये. म्हणजे हे उपकरण केवढ्याला खरेदी केलं? मग इथे लिहायचं 3000 रुपयाला. ही काय आली? ही x ची किंमत आली. x काय धरलं आपण गृहीत? x ची त्याची खरेदी किंमत झाली. हे पहिलं वाक्य आलं. पहिलं वाक्य इतका वेळ नाही लागत, पण तुम्हाला समजून घ्यायला 1 मिनिटाच्या आत होते का हे केलं. आणि आता आपल्याला पुढच्या वाक्यात दिले. पुढच्या वाक्यात काय दिलंय? पुढच्या वाक्यामध्ये तेच उपकरण कोणत्या किमतीस विकले असता विक्री किंमत काढायची आपल्याला. विकले असता दुकानदारास 25% नफा होईल. म्हणजे काय दिले? ह्या वाक्यामध्ये ही खरेदी किंमत दिली. खरेदी किंमत दिली, शेकडा नफा दिलाय. याच्यावरून काय काढायचं आपल्याला? विक्रीची किंमत काढायची. बघा पुढचं कसं आहे? इथं खरेदी दिली. मुद्दाम लिहू द्या, काय हरकत नाही. वेळ लागला मग. खरेदी किती आहे याच्यामध्ये? 3000. आणि शेकडा नफा किती आहे? हे शेकडा नफा किती आहे? हे 25 आहे. ओके. ह्या दोन गोष्टींवरून आपल्याला काय करायचं? त्याची विक्रीची किंमत काढायची. विक्रीची किंमत जरी काढायची असेल तर असंच लिहायचं. काय लिहायचं? हे 100 रुपये खरेदी असताना ही जी विक्री आहे ती विक्री काय येणार? विक्री येणार हे 100मध्ये. ह्या 100मध्ये काय करायचे? नफा झाल्यामुळं मिसळायची. म्हणजे विक्रीची किंमत किती आली? 125 रुपये. ही आहे खरेदी, ही आहे विक्री. आहे नाही. आता आपल्याला काय काढायचंय? आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचे? विक्री काढायची. काय दिली? खरेदी दिली. खरेदी किती दिली? 3000. मग या खरेदीच्या खाली खरेदी मांडा. हे 3000 रुपये खरेदी असताना, थोडं अक्षर चांगलं आहे ना, थोडस व्यवस्थित. खरेदी असताना विक्री जी आहे ही विक्री काय येणार आहे? x रुपये येणार आहे. हे काढायचं. हे आणि हे. आणि मग याही ठिकाणी हे दोन्ही काय झाले? गुणोत्तर झाले. आणि दोन्ही गुणोत्तर कसे आहेत? समान आहे. म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर आहे मध्यपदाचा गुणाकार. किंवा लक्षात राहत नसतं डायरेक्ट म्हणायचं तिरकस गुणाकार करा. आणि तिरकस गुणाकार केल्याच्या नंतर ही x शक्यतो समानतेच्या डाव्या बाजूला येऊ द्या. हे 100 गुणिले x बरोबर 3000 गुणिले किती? 125. हे तिरका गुणाकार. याचा आणि याचा, याचा आणि याचा. आणि म्हणून हे 3000 गुणिले 125 भागिले 100. बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. काय उरले शिल्लक? 30 गुणिले 125. हे बघा 125 0 0. 125 त्रिक 375. आणि उत्तर किती आलं? 3750. ही त्या उपकरणाची काय होती? विक्रीची किंमत. म्हणजे 3000 रुपयाचं उपकरण तुम्ही जर 3750 रुपयाला विकलं तर याच्यामध्ये काय होते? याच्यामध्ये 25% नफा होते. अशा पद्धतीनं. आणि नंतर काय करायचं? हे सगळं समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्या काही शॉर्टकट बघायच्या. शॉर्टकट कधी बघायच्या? अगोदर प्रश्न पूर्ण समजायला पाहिजे. आणि प्रश्न पूर्ण समजल्याच्या नंतर त्याच्या पुढची जी स्टेप आहे
ती स्टेप आपल्याला काय करायची, याच्यानंतर किती कमीत कमीत वेळामध्ये आपल्याला हे उत्तर सोडवता येईल हे या ठिकाणी बघायचं आहे. अनेक पायऱ्या आपण कट करून हे गणित करू शकतो. हे एवढं लिहायचं काम नाही, फटदिशी हे लिहायचं, हे खरेदी असताना लिहायचं काम नाही. तिरपे गुणाकार करायचे आणि पुन्हा याच्यामध्ये काही म्हणजे शॉर्टकट आहेत, त्याही मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर अशा पद्धतीनं ह्याचं उत्तर काय येते 3750. असं अशा पद्धतीनं ह्या गणिताला काय करायचंय, आपल्याला सामोरं जायचंय. गणिताला सामोरं जात असताना हे असे आपण गणित केले पाहिजेत. आणि असे गणित जर केली, थांबा सर, थोडस थांबा ना, आमचं लिहून घ्यायचं राहील. लिहा लवकर लवकर. तर या प्रश्नामध्ये अशा पद्धतीचं हे जे काही गणित आहे हे आपण काय करतो, एवढं मोठं मागच्या बाजूला काय आहे बघा. 150 मधून 150 मधून तिच्या 60च्या शेकडा 60 कमी केला असता ,150 मधून तिच्या शेकडा 60च्या शेकडा 60 कमी केला असता उरणारी संख्या कोणती? उरणारी संख्या कोणती? बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 96, पर्याय क्रमांक 54, 90 आणि 35. दिलेल्या प्रश्नामध्ये प्रश्न अगोदर व्यवस्थिशीर वाचून घ्यायचा. तर 150 मधून हे बघा, 150 मधून तिच्या शेकडा 60च्या शेकडा 60 कमी केला असता उरणारी संख्या कोणती? फार लहान आहे की नाही. तर ह्या प्रश्नामध्ये हा प्रश्न बघत असताना या प्रश्नामध्ये आपल्याला पुन्हा काय काय बघायचे, तर हा प्रश्न आपण सोडवत असताना काय सांगितलंय, 150 मधून तिच्या शेकडा 60च्या शेकडा 60 कमी केला. काय करायचं, पहिल्या प्रथम तर उरणारी संख्या कोणती, उरणारी संख्या आपल्याला काय करायची, काढायची. म्हणजे आपण काय करायचा, 150चा शेकडा 60 काढायचा आणि त्याचा शेकडा 60 करायचा, काय करायचा, काढायचा. मग आपण कसं करतो, हे बघा, हे 150चा काय सांगितलंय, शेकडा 60. मग याचा शेकडा 60 काय येणार, 60/100 आहे की नाही. आणि याचा शेकडा 60 आला आणि परत काय केलं, आता आपण या ठिकाणी याचा शेकडा 60 काढला, हे शून्य कटले, हे कटले, हे कटले, हे कटले, आहे की नाही. काय आलं, 15 सखी 90 आले, हे 90 आले, आहे की नाही. 15 सखी 90 आले. आणि परत काय सांगितलं की त्याचा पुन्हा शेकडा त्यात 60च्या शेकडा 60 कमी केला, पुन्हा याचा शेकडा काय काढला, 60 काढला. याचा शेकडा 60 काय येते, हे बघा. काय आला, या ठिकाणी याचा शेकडा जो काही 60 आला, बघा परत एकदा, 150 मधून तिच्या शेकडा 60च्या शेकडा 60 कमी केला, आहे की नाही. तिच्या
शेकडा 60च्या शेकडा 60 काय केला, कमी केला. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 9 सखी 54. काय आलं, 54. उत्तर किती आलं, 54 आलं. मग काय करायची, ही संख्या येणारी संख्या ही मूळ संख्येतून, कोणत्या संख्येतून, 150. इथं जी संख्या दिली आहे तिच्यातून ती वजा करायची. मग या 150 मधून आपण काय केले, 54 वजा केले. आणि 150 मधून जर 54 वजा केले तर 10 झाले. 10तून 4 केले, खाली राहिले 6. इथला हातचा इथं दिला 6, राहिले 15, इथं किती राहिले, 9 राहिले. अशा पद्धतीनं हे काय आलं, ही संख्या, ती संख्या कोणती, उरणारी संख्या कोणती आहे, उरणारी संख्या ही 96 आहे. मग ह्या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचा या ठिकाणी ही आहे ते बघायचं. काय केलं, पहिल्या प्रथम आपण ह्या संख्येचा शेकडा 60 काढला आणि या संख्येचा शेकडा जो काही येईल त्याचा पुन्हा आपण काय केला, 60% काढला. आणि मग तीच या ठिकाणी काय आहे, तीच कमी केली असता, ही संख्या, येणारी संख्या कमी केली असता, कोणत्या संख्येतून, इथल्या दिलेल्या संख्येतून ती संख्या काय केली, कमी केली. कमी करणं म्हणजे काय करणं, वजाबाकी करणं. मग ही संख्या कमी केल्याच्या नंतर कोणती संख्या मिळते, तर काय मिळते आपल्याला, 96 मिळते. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या पुढच्याही गणिताला सामोरं जायचंय. आणि पुढच्या गणिताला आपल्याला अशा पद्धतीनं सामोरं गेल्याच्या नंतर पुढं आपल्याला या ठिकाणी हे गणित आपण पाहत आहोत. तर हे गणित पाहत असताना थोडस विचार करायचा आणि आपली जी स्पीड आहे ती स्पीड व्यवस्थितशीर. तुम्ही असे खूप गणित केले, गणित बर काय, गणित जेव्हा येतात गणिताचा तुम्हाला सराव करणं महत्वाचं आहे. रोज तुमच्या वहीवर दिनांकाला मी काय काय शिकविलं, कोणकोणते गणित शिकविले, ते गणित पूर्ण एकदा फेर वहीवर मांडायचे आणि व्यवस्थितशीर मांडायचे. पुन्हा तुम्हाला काय वाटतंय, कारण हा अभ्यास लागलीच केला पाहिजे. आपल्या सर्व शिक्षकाचे पिरियड संपल्याच्या नंतर तुम्ही जी काही आता लिहिली ती एक रफ वही राहू द्या आणि एक फेर वही करा. फेर वहीवर सरनं कोणता प्रश्न दिलाय, कसा सांगितलाय ते व्यवस्थितशीर लिहून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहून घ्यावं वाटतंय हे लिहून घेतलं पाहिजे, कारण हे आयुष्यभर आपल्या कामी येणारी गोष्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला या गणिताला सामोरं जायचंय. आता या ठिकाणी बघा, पुढचं गणित, साखर सगळ्याला आवडते आहे की नाही. साखरेची किंमत शेकडा 10ने वाढल्याने, साखरेची किंमत शेकडा 10ने वाढल्याने तिचा खप म्हणजे विकणी आहे की नाही, तिचा खप शेकडा 10ने कमी झाला. तर विक्रीत काय फरक पडला, विक्रीत काय फरक पडला. शेकडा 1ने कमी, शेकडा 1ने जास्त, काही फरक नाही. आणि पर्याय क्रमांक 4, शेकडा 10ने जास्त. शेकडा 10ने जास्त. आता बघा, ह्या प्रश्नामध्ये काय झालं, हे सगळे व्यवहारिक गणित आहे. या प्रश्नामध्ये प्रश्न आपण व्यवस्थितशीर वाचायलो आणि प्रश्न व्यवस्थितशीर वाचल्याच्या नंतर आपल्या अनेक गोष्टी लक्षात येतात. काय झालं इथं, खरेदीची किंमत शेकडा 10ने वाढल्यानं तिचा खप
शेकडा 10 कमी झाला. समजा खप म्हणजे काय, समजा आपण 100 वस्तू विकत होतो, तर 100 वस्तू विकण्याच्या ऐवजी खप काय झाला, कमी झाला. कितीनं कमी झाला, 10 कमी झाला. म्हणजे 100 वस्तू विकायच्या तर त्या ठिकाणी 90च वस्तू विकू लागल्या. लक्षात ठेवा, काय होऊ लागल्या, 90च वस्तू विकू लागल्या. आणि मग ह्या ठिकाणी हे गणित आपल्याला बघत असताना ह्या गणितामध्ये ह्या बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. तर काय केलं मी तुम्हाला आताच जे काही अगोदरचं ह्या गणिताच्या अगोदरचं गणित समजून सांगितलं, त्याच आधारावर हे गणित आपल्याला काय करायचे, सोडवायचे. काय करायचं, खरेदीची किंमत शेकडा 10 वाढल्यानं या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी आपल्याला खरेदीची किंमत दिली आणि खरेदीची किंमत देऊन शेकडा नफा दिलाय. खरेदीची किंमत देऊन काय झालंय, शेकडा नफा सांगितलाय. आणि मग याच्यावरून आपल्याला पहिल्या प्रथम त्याची विक्रीची किंमत काढता येते. विक्रीची किंमत कशी काढायची, आता सांगितल्याप्रमाणे कधीही शेकडेवारीचे गणित करीत असताना खरेदीची किंमत ही नेहमी 100 रुपये गृहीत धरायची. आणि मग 100 रुपयावर वाढ झाली तर काय करायचं, त्याची विक्रीची किंमत मिळते. 10% वाढ झाली 110 झाली, 20% वाढ झाली 120 झाली, 25% वाढ झाली 125 झाली. घट झाली, 100 रुपयाची वस्तू 10% कमीने विकली 90 रुपयाला विकली, 15 कमीने विकली 85 रुपयाला विकली, 20 कमीने विकली 80 रुपयाला विकली. हे आपल्याला हे सहज आपल्याला आलं पाहिजे. आणि हे आल्याच्यानंतर फक्त फार सोपं व्यवस्थित सांगतो, साखरेची किंमत शेकडा 10 वाढल्याने, म्हणजे हे इथे डायरेक्ट असं खरेदी किंमत काही लिहिलं नाही, पण वाक्य वाचल्याच्यानंतर आपल्या लक्षात येते, आपल्याला बोध होतो की याच्यामध्ये काय दिले. तर बघा, तर काय करायचंय बघा, ही 100 रुपये ही काय आहे, ही 100 रुपये ही एक संख्या आपण गृहीत धरली, याला खरेदी किंमत धरा किंवा 100 वस्तू धरा, 100 धरायचं. ही 100 रुपयाची 100 रुपये खरेदीची वस्तू आपण काय केली, या ठिकाणी विकली. केवढ्याने विकली, 10% वाढली. म्हणजे 100 रुपयाची वस्तू केवढ्याला विकली आपली, 110 रुपयाला. हे अतिशय महत्वाचं. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. 100 रुपये किमतीची वस्तू शेकडा 10 वाढली की याच्यामध्ये मिसळायची, घट झाली की याच्यातून वजा करून इथे येणारी संख्या द्यायची. केली वाढले, तिच्या खप काय झाला, शेकडा 10 कमी झाला. म्हणजे ही वस्तू 100ला 100 वस्तू विकत होत्या, परंतु 100ला 100 वस्तू विकणं झाल्या. म्हणजे काय व्हायले, तर त्या ठिकाणी आपलं काय व्हायले की तिचा खप शेकडा 10 कमी झाला. म्हणजे 10 वस्तू 100 वस्तू जर विकत असतील तर त्या ठिकाणी 10 वस्तू कमी विकायल्या. म्हणजे किती विकायल्या, आता 90 विकायल्या. म्हणजे इथं या 100च्या खाली काय लिहायचं, मग 90 लिहायचे. या 90 वस्तू, हे 90. आणि इथं आपल्याला काय काढायचं, कमी झाला तर विक्रीत काय फरक पडत असं, म्हणजे इथं विक्रीची किंमत काय येईल हे काढायचं. म्हणजे इथं आपण काय करायचं, यक्स करायचं. इतकं ध्यानात ठेवा, अगदी सोपं पद्धत. हे तुम्ही इतकं लिहिलं आणि हे गुणोत्तर समान आहे, हे गुणोत्तर. आणि मग काय करायचं, फक्त आणि फक्त समान गुणोत्तर आहे हेही लक्षात नाही राहिलं, एकच करायचं, धडका मारायचा, त्याचा फक्त तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार करत असताना आपण काय केलं, यक्स गुणिले 100 बरोबर 90 गुणिले 110 आहे की नाही, आणि बरोबर 90 गुणिले 110 भागिले किती, 100. हे काय आलं, ही यक्सची किंमत आली. यक्सची किंमत म्हणजे काय, इथं किती विकायल्यात त्या वस्तू आहे की नाही. मग काय केलं आपण, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. मग यक्स बरोबर किती आलं, 99. किती आली, 99. इथे किंमत किती आली, 99 आली. म्हणजे पहिल्या किती वस्तू विकत होत्या, 100 वस्तू विकत होत्या. आता किती विकायला, आता 99 विकायला. म्हणजे काय व्हायले, वाढ झाली का घट झाली, घट झाली. किती न झाली, 1 न झाली. साध्या 1 न झाली का, नाही. कशी झाली,
शेकडा 1 घट झाली. पहिल्या शेकडा 100 विकत होत्या, तर आता शेकडा 9 विकायला. लक्षात ठेवा. किती किती टक्क्यानं घट झाली? 1% घट झाली. ह्या दोघांची काय करायची? फक्त वजाबाकी करायची. तर विक्रीत काय फरक पडला? तर ह्या संख्येतून इथली संख्या वजा करून येणारी जी वजाबाकी आहे ती वजाबाकी किती आहे? ती वजाबाकी 1% आहे. मग काय झाली? समजा ही जर लहान असेल तर काय झाली? काय झालं? कमी झालं. आणि इथं जर जास्त संख्या आली असती, 100 पेक्षा जास्त आली असती, तर काय झाली असती? वाढ झाली असती. किती टक्के? जी संख्या आली तेवढी. म्हणजे या ठिकाणी आपलं काय झालं की शेकडा 1 काय झाली? 1 विक्री काय झाली? कमी झाली. खप कमी झाल्यामुळे काय झाली? शेकडा 1 कमी झाली. लक्षात ठेवा. याचा याचा संदर्भ लावा, याचा याचा संदर्भ लावला की योग्य असं उत्तर आपल्याला या ठिकाणी येतंय. आणि हे बघायचंय आपल्याला. हे बघत असताना अशा पद्धतीची गणित या परीक्षेमध्ये असे अवघड आपण जे काही म्हणतो ते अशा पद्धतीचे अवघड गणित आपल्याला या ठिकाणी करायचे. आणि हे अवघड गणित करीत असताना पुढचं एक गणित आपण पाहू. तिकिटाची किंमत तिकिटाची किंमत तिकिटाची किंमत 25% वाढल्याने 25% वाढल्यामुळे 25% वाढल्यामुळे खप तुमची रेंज गेली बेटा. बघा बरं. खप शेकडा 20 कमी झाला. शेकडा 20 कमी झाला तर उत्पन्नात झालेली शेकडा वाढ किंवा घट किती? शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती? 5%, 45%, 20% आणि घट अगर वाढ नाही. घट अगर वाढ नाही. बिलकुल पहिल्या गणितासारखं गणित आहे. काय सांगितलं गणितामध्ये? तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळे खप शेकडा 20 कमी झाला तर उत्पन्नात झालेली शेकडा वाढ किंवा घट आपल्याला काय करायची? सांगायची. प्रश्न वाचल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला नेहमी सांगितले काय सांगितलंय की 100 तिकट होते. 100 तिकटाचं काय झालं? किंवा ही 100 आपण काय करतो? ही नेहमी खरेदी किंमत गृहीत धरतो. आता बघा या ठिकाणी तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळं काय झाली? किंमत 25% वाढली. म्हणजे 100ची काय झाली? वाढ झाल्यामुळं 100ची किती झाली? 125 झाली. लक्षात ठेवा. 100ची काय झाली? 125 झाली. हे झाल्याच्या नंतर काय झाला? खप शेकडा 20 कमी झाला. म्हणजे काय झाले? विक्री काय ह्या ठिकाणची जी काही शेकडा 20 काय झाला? कमी झाला. म्हणजे 100तून 20 गेले, खाली किती राहिले? 80. 80 बरोबर काय काढायचे आपल्याला? तर किती खपायले हे काढायचं. आपण काय केलं? असले ह्याच्यावर सगळं अवलंबून. आणि मग हे गुणोत्तर आहे. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर आहे मध्यपदाचा गुणाकार. त्या दोघांचा गुणाकार करा. तिरका गुणाकार काय येते? 100 गुणिले x बरोबर 80 गुणिले 125. आणि म्हणून हे 80 गुणिले 125 आणि इथं काय ना
यस बरोबर आणि हे 100 काय झाले आता आपल्याला डोळ्यासमोर फटदिशी आलं पाहिजे. तुम्हाला तुमचा खूप अभ्यास झालाय. याला कहणं भाग जाते, याला 20 न भाग जाते. खरं बोल द्यायचा. हे 20 चौक 80 आणि 20 पाचा 100. पुन्हा काय 5 आणि 125 हे 5 एक 5, हे 5 दोन्ही 10, 5 5 25. काय उरले 25 गुणिले 4. 25 गुणिले 4 म्हणजे किती आले 100 आहे. 100 इथं किती आले 100. मूळ खप कितीचा होता 100चा. आता कितीचा आहे 100चा आहे. वाढ झाली का नाही, घट झाली का नाही, वाढही झाली नाही आणि घटही झाली नाही. म्हणजे या ठिकाणी हे पर्याय क्रमांक 4 आहे. हे पर्याय क्रमांक 4 याचं अंतिम उत्तर बरोबर आहे. हे जर सारखं आलं तर वाढही होत नाही आणि घटही होत नाही. हे जर कमी आलं तर घट होती, हे जर वाढलं तर वाढ होती. याचं जे उत्तर आहे त्या उत्तरावर सगळं काही अवलंबून असते. अशा पद्धतीनं या 1 तासापासून जे काही तुम्ही माझं सगळं ऐकून घेतलं आणि आजचं तासिका मी या ठिकाणी थांबित आहे. परत काल आमच्या शाळेचा निकाल लागला. परवाच्या दिवशी 5वी नवोदय परीक्षा आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि छान असा निकाल लागला. आणि ह्या छान निकालाच्या माग माझ्या गावातील सर्व नागरिक, पालक, विद्यार्थी आणि गावातली शाळा व्यवस्थापन समिती आणि माझे जे सहकारी आहेत, माझे सहकारी पहिलीच्या वर्गापासून पुढच्या वर्गापर्यंत अतिशय दर्जेदार असं मुलामध्ये मिसळतात आणि मुलाचं अध्यापनाचं काम खूप छान करतात. त्यामुळं त्या 8वी आणि 5वी शिष्यवृत्तीचा निकाल अतिशय छान लागला. सर्व मित्रांनो, नागरिकांनो, आमचं जे काही कौतुक केलं शब्दसमूहानं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. असंच प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या आणि माझी तासिका या ठिकाणी थांबवतो. पुढील भाग